लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका 11 एप्रिलला होणार आहेत आणि त्यासाठीचा प्रचार आहे तो आज थंडावलेला आहे। 20 राज्यातील 91 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होतंय, तर राज्यातील पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी म्हणजे परवा मतदान होणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आज आपली सगळी ताकद पणाला लावली आहे। तळपतं ऊन अंगावरती घेत रोड शो आणि पदयात्रा काढत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला। तिकडे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर गडकरींविरोधात रिंगणात असलेल्या नाना पटोलेंनी देखील आज बाईक रॅली काढली। नागपुरातल्या या लढतीकडे उभ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। आमचे 3 प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय कुडकेलवार सोबतच विवेक कुलकर्णी आणि प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी अर्थातच नागपूरला जाणार आहे, कारण गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी रंगत बघायला मिळते आणि मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की प्रचाराचा धडाका दोन्ही मोठ्या नेत्यांनी लावलेला आहे। तेव्हा आजचा शेवटचा दिवस होता, आज कशा पद्धतीने ताकद लावण्यात आली आणि नागपुरात एकंदरीत आता मतदानासाठी कशा पद्धतीने तयारी पार पडतीये? रेश्मा, नागपुरात आपण पाहू शकतो उपराजधानी आहे आणि उपराजधानीपेक्षाही या ठिकाणी दीक्षाभूमी आहे। डॉक्टर आंबेडकरांचा विचार या शहरातून निघाला आणि संघभूमी सुद्धा ही आहे। त्यामुळे देशातले जे 25 मतदारसंघ जे महत्त्वाचे आहे, चर्चेत असतात, त्या मतदारसंघापैकी नागपूरचा एक मतदारसंघ आहे आणि दीक्षाभूमी विरुद्ध संघभूमी असं सुद्धा या ठिकाणी समीकरण जे आहे ते पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे। दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाराचा या ठिकाणी समारोप हा अमित शहा यांच्या रॅलीने झाला। अमित शहा वेळात वेळ काढून नागपुरात आले, इथून ते ओरिसाला गेले आणि त्यांनी प्रचाराचा समारोप केला। नाना पटोलेंनी सुद्धा मोठी रॅली काढली। राहुल गांधी नाना पटोलेंसाठी आले होते, प्रियंका गांधी येऊ शकल्या नाही, प्रयत्न झाले होते, पण नागपुरात नाना पटोलेंनी टक्कर देण्याचं काम केलं। दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं जे कॅम्पेन करण्यात आलं होतं, चौकीदार चोर आहे आणि त्याला उत्तर देण्यात आलं होतं मैं भी चौकीदार हूं, तर राज्यामध्ये एक काँग्रेसनं नवीन कॅम्पेन केलं होतं, लाज कशी वाटत नाही। त्यामुळे हे कॅम्पेन, या कॅम्पेन नंतर लाज वाटते, काँग्रेसची वाटते असं भाजपनं कॅम्पेन केलं। तर याचे पोस्टर सर्वत्र लागले होते, ते पोस्टर 5च्या आधी काढण्यात आलेले आहे आणि पहिल्यांदा असं झालंय की हे जे पोस्टर आउटडोर होर्डिंग जे लावले जातात, ते आउटडोर होर्डिंग सर्वत्र झाकण्यात आलेले आहे आणि काढण्यात आले आहे। त्यामुळे काँग्रेसचं लाज कसं वाटत नाही आणि भाजपचं लाज वाटते पण काँग्रेसची, हे दोन्ही कॅम्पेन आता उतरवण्यात आले आहे, त्याचे पोस्टर्स आणि होर्डिंग। त्यामुळे आता अवघा 1 दिवस राहिला आहे आणि 7 वाजतापासून परवा मतदान होणार आहे। निश्चित तू आपल्यासोबत राहाच प्रवीण, आपण विवेककडे जाऊयात। भंडारा गोंदियामध्ये आहे विवेक, तिथे मेंढे विरुद्ध नाना अशी सरळ सरळ लढत आहे आणि दोघांनीही प्रचाराचा धडाका लावला मागच्या महिन्याभरापासून। आजचा दिवस संपूर्ण त्यांच्या प्रचाराचा कसा होता आणि भंडारा गोंदियामध्ये मतदानाच्या आधीची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? भंडारा गोंदिया हा मतदारसंघ खरं तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने ओळखला जातो, पण यावेळेस ते निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत। पण त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी मात्र कसोशीने प्रयत्न केला की जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावं, आपला प्रचार करावा आणि शेवटच्या दिवशी देखील त्यांनी तोच प्रयत्न केलेला आहे। या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर 3 पक्ष प्रमुख्याने मानले जातात, त्रिकोणी लढत होईल असं मानलं जातं आहे। एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे आणि तिसरे आहेत BSPच्या विजया नांदुरकर। पण असं असलं तरी गेल्या पोटनिवडणुकीचा आपण जर विचार केला तर दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष ह्या उमेदवारांना मिळून जवळपास 88% मतं मिळाली होती आणि इतर उमेदवारांना जवळपास 11.5% मतं मिळाली होती। त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांमध्येच ही निवडणूक होणार आहे हे स्पष्ट आहे। विदर्भाचा जर विचार केला तर एक DMK इक्वेशन समोर आलेलं आहे। दलित, मुस्लिम आणि कुणबी या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा दोन्ही कुणबी उमेदवार देण्यात आलेला आहे। जर या मतदारसंघाचा विचार केला तर 27% कुणबी लोक आहेत, 25% पोवार आहेत, माळी आहेत, 13% तेली एक समाज आहे। असं असताना देखील कुणबी समाजालाच एक प्राधान्य दिलं जाते, अशा पद्धतीची देखील एक टीका केली जाते। म्हणून पोवार समाजाची मतं कोणाला मिळणार हा देखील प्रश्न आहे। भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटले यांनी देखील बंडखोरी केलेली आहे, त्या बंडखोरीचा भारतीय जनता पक्षाला काही फटका पडतो का हे पाहावं लागेल। या मतदारसंघात विशेषतः शेतीचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर रोजगाराचा मुद्दा आहे, तलावांचं शहर म्हणून हे ओळखले जाते, तरी देखील मच्छीमारांचा प्रश्न आहे। गोसी खुर्द प्रकल्पामुळे 34 गावं विस्थापित झाले, तिथल्या लोकांनी मतदानावर
बहिष्कार घालायचा असं ठरवलेलं आहे। ही सगळी परिस्थिती असताना राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण त्याबरोबर स्थानिक मुद्दे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत। नरेंद्र मोदी यांनी थेट गोंदियात येऊन प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या संदर्भात काही अप्रत्यक्षपणे वक्तव्य केली होती, त्याचा काही परिणाम या निवडणुकीत होतो का हे पाहावं लागेल। पण निश्चितपणे प्रफुल्ल पटेल जरी नसले तरी एक चुरशीची लढत आपल्याला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। निश्चित विवेक, तू आपल्यासोबत राहाच। आपण अक्षय कुडकेलवारकडे जाऊयात, यवतमाळला आहे तो। अक्षय, यवतमाळमधली एकंदर राजकीय गणित काय आहे? एकीकडे शिवसेनेकडून भावना गवळी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, दुसरीकडे काँग्रेसकडून माणिकराव ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। एकंदर यवतमाळमधली जी सगळी राजकीय पार्श्वभूमी आणि आत्ताच्या या दोन महत्त्वाच्या लढती याबद्दल काय सांगशील? रेश्मा, यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत असणार आहे ती शिवसेनेच्या 5व्यांदा आपलं भवितव्य आजमावणाऱ्या उमेदवार भावना गवळी आणि यासोबतच राज्याचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये बंजारा मतदार आणि यासोबत कुणबी मतदारांचं प्राबल्य असणारा हा मतदारसंघ आहे। आणि यामुळं या ठिकाणचे या अपक्ष बंजारा उमेदवार जे प्रभाकर आडे, पीबी आडे ज्यांना म्हटलं जातं, हे महत्त्वाचे असणार आहे। त्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुखावलेले शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी या मतदारसंघात आहे आणि त्याचमुळं प्रहारने या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला आहे, ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे जर बघितलं तर भावना गवळींना अंतर्गत विरोध पक्षातील लोकांचा आहे। भावना गवळींविरोधात अँटी इन्कम्बसी फॅक्टर या मतदारसंघामध्ये जाणवतं, तर दुसरीकडे काँग्रेसला जशी संपूर्ण राज्यात बघायला मिळते तशा पद्धतीनं काँग्रेसला या आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गटातटाची लागण झालेली आहे। आणि माणिकराव ठाकरे विरोधातच संदीप बाजोरिया जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, यांच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आणि त्यामुळे या ठिकाणची ही लढत जी आहे अतिशय रंगतदार होणार आहे। राजकीय वातावरण तापलेलं आहे, प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे, मात्र आता मतदानापर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे। आणि उद्या सकाळी आपण ज्या मैदानात आहोत या मैदानातनं विविध मतदारसंघामध्ये मतदान यंत्र जाणार आहेत। सगळी माहिती अगदी थोडक्यात आपण आपल्या या ठिकाणचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आहेत यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। भास्कर, उद्याचा दिवस कसा असेल, सुरक्षा आणि मतदान केंद्राबद्दल काय सांगाल? अक्षय, आपल्याला माहिती आहे की तेव्हा अक्षय, विवेक आणि प्रवीण हे तीनही प्रतिनिधी आपल्याला ही सगळी माहिती देत होती वेगवेगळ्या मतदारसंघांमधली। तेव्हा आपल्या राज्यातल्या 7 ठिकाणी, पूर्व विदर्भातल्या 7 मतदारसंघांमध्ये या लोकसभेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यातल्या आहेत, त्याचं मतदान पार पडणार आहेत आणि तिथल्या सगळा राजकीय पार्श्वभूमी आहे त्याचा आढावा आपण या 3 प्रतिनिधींच्या माध्यमातून घेतला। दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लातूरच्या औसा इथं सभा झाली। याच्यामध्ये वेगळे पण काय बघायला मिळालं तर युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावरती पहिल्यांदा दिसले। खरं तर या सभेत अगदी हातात हात घालून दोघांनी एकत्रित स्टेजवरती प्रवेश केला। यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंचा छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला। यामुळे भाजप आणि शिवसेनेमधली गेल्या 4 वर्षातली कटुता संपल्याचं दर्शन विरोधकांना घडवण्यात आलं। यावेळी मोदींनी शरद पवारांवरती मात्र जोरदार पुन्हा एकदा घणाघात केला। फुटीरतावाद्यांची साथ देणं शरद पवारांना शोभतं का असा सवाल थेट मोदींनी आज लातूरमधून विचारला। तसंच जवानांच्या सन्मानासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन देखील मोदींनी केलं आणि याच मोदींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील आता रान उठवलंय। तेव्हा लातूरमधल्या औसामधल्या सभेत बोलत असताना मोदींनी कुणाकुणावर कसा हल्ला केलेला आहे ऐकूयात। अरे शरणाव, आप ऐसे लोगों के साथ खड़े हो। अरे कांग्रेस से तो देश को कोई अपेक्षा नहीं है, लेकिन शरद राव आप क्या शरद राव आपको शोभा देता है क्या? अरे राजनीति अपनी जगह पे है, शरद राव वहां शोभा नहीं देते हैं। अगर इन दलों को सीखना है तो बाला साहब ठाकरे से सीखिए। बाला साहब चाहते तो वो खुद भी मुख्यमंत्री बन सकते थे। बाला साहब चाहते तो उद्धव ठाकरे जी को भी मुख्यमंत्री बना सकते थे, लेकिन बाला साहब ठाकरे ने वो रास्ता नहीं चुना।
देश में परिवारवादी पार्टियां अगर सीखना है तो बाला साहब ठाकरे से सीखो। के मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, शिवसेना प्रमुख मेरे छोटे भाई श्रीमान उद्धव ठाकरे जी,